दोन बॅटर्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला मिळतील. दोन बीज ब्रदर्स, जय बीज आणि विवेक बीज. बॉलिंग ट्रॅकवर दीपक पिलांना ज्यांना आपण पाहतोय. मागील मॅच आपण पाहिलं तर पराभवाच्या छायेतून मात्र आपण पाहिले त्यांनी कन्वर्ट केली होती. ते मॅच मात्र आपण पाहिली आहे तर जी जिंकली होती आणि तो कॉन्फिडन्स मात्र प्राप्त करून आता या पुढच्या मॅचमध्ये येताना आपल्याला बघायला मिळेल. महत्त्वपूर्ण आपण पाहिली आहे तर मग जो स्पेल आपण पाहिला तर खास करून दीपक यांचा असेल आणि नागली टीम जर सांगितली आहे तर मग बॅटिंग बॉलिंग दोन्ही क्षेत्रामध्ये आपण पाहिले तर टॉप करणारी टीम. पहिला चेंडू कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. पहिला चेंडू आपण पाहिला योग्य टप्प्यावर हाताळला जातोय. आपण पाहिली तर चांगली गती पाहायला मिळाली, ते मेंटेन केली होती आणि आपण पाहिली तरी ते एक चांगल्या प्रकारे नियंत्रणामध्ये बॅटरला ठेवणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. चांगली आपण पाहिली तर गोलंदाजी सध्या तरी आपण पाहिजे पहिल्या बॉलवर होताना पाहायला मिळाली. विवेक या खेळाडूला जर आपण बघितलं तर विश्लेषण करायचं झालं तर एक चांगला बॅटर जरूर आहे, परंतु यावेळी आपण पाहिलं की सरळ दुसरा चेंडू देखील आपण पाहिलं विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये जात असताना आपल्याला बघायला मिळतोय. दोन चेंडू आत्तापर्यंत आपण पाहिले जे निर्धावच्या स्वरूपात येताना पाहायला मिळाले. आपण जर बघितलं तर अजिवदानी स्पोर्ट्स नागले टीम एक चांगला टीम आपण बघितला तर सातत्याने आपल्याला खेळ करताना बघायला मिळाला त्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये. परंतु खास करून आज या मैदानावर आपण पाहिलं की पहिल्या मॅचमध्ये जो परफॉर्मन्स दिला तो या मॅचमध्ये देतील का. बॅकफुटला जाऊन मात्र मनगडाच्या साहाय्याने चेंडूला मात्र आपण पाहिलं तर ब्लॉकलमध्ये कन्वर्ट करून घेतलं. मी तर म्हणेन की यावेळेला बॅटर मिस्टर विवेकने टीमची टोटल 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 जी आपल्याला बघायला मिळते. बघा 3 ओव्हरचा मॅच आहे, कुशल मुवमेंट आपण पाहिली आहे तर मग प्रत्येक बॉलचा एक प्रत्येक मुवमेंट असेल तो तुम्हाला कन्वर्ट करायला हवा मित्रांनो. पण तर तो मुवमेंट तुम्ही गमावणार तर मॅचमध्ये थोडीशी बिकट परिस्थिती तुम्हाला सांभाळावी लागेल. चांगला फटका या वेळेला आपण पाहतोय, या वेळेला आपण पाहिलंय फलंदाजाची बॅट मात्र आपण पाहायला मिळते झोकात आणि बॉल चाललाय आकाशात 7 धावांसाठी. हा येतोय सन्माननीय विजय शेठ पाटील चषकातील दर्जेदार स्ट्रोक षटकार. बघा इथे आपण पाहिलं तर मोठा षटकार मात्र जो ठोकला आणि ज्या प्रकारे ना जो बॅटर स्ट्रगल करत होता विकेट आपण पाहिलं तर विवेक, परंतु त्यानंतर जयने आपण बघितलं तर नाम बडा काम बडा कसं होत आहे तर दर्शवून दाखवलं. चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला, एक चांगला सिक्सर मात्र त्यांनी प्रदान केला. आपल्या संघाची गरज मात्र आपण पाहिली आहे, ओळखून मात्र आपण पाहिले तर बॅटिंग केली आहे. 7 धावा फलकावर. समोर टाकलेला बॉल होता, टायमिंग मात्र करायचं होतं परंतु झालं नाहीये. परंतु क्या बात आहे, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. वाटलं देखील नव्हतं की इतक्या झपाट्याने इतक्या वेगाने मात्र कॅच पर्यंत पोहोचेल, परंतु अशक्य कार्य त्याने करून दाखवलं पूर्ण. आणि या वेळेला आपण पाहिलं कॅच कलेक्ट केला जातोय. जो खेळाडू आपण पाहिला तर कदाचित धोकादायक ठरू शकला असता मिस्टर जय, त्याला केलंय बाद. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण पाहतोय या वेळेला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राहुल आलेत, राहुल अतकरी ज्यांना आपण पाहिलं तर नंबर 3 वर बॅटिंग करण्यासाठी पाठवलं गेलंय. बघा इथे आपण पाहू शकतोय तर ज्याप्रमाणे बॅटिंग जो एक षटकार लगावला गेला होता बॅटर आपण पाहिलं तर जयने असं वाटलं होतं की जय कदाचित या मॅचमध्ये आपल्या नावाचं मात्र वादळ निर्माण करेल की काय, परंतु ते वादळ मात्र येण्याच्या आधीच शांत केलं आणि सफलता मात्र गोलंदाज दीपकने मिळवली. राहुल साठी फुल टॉस कन्वर्ट केला जातोय. गॅप मध्ये चेंडू पाहतोय, हवेच्या लाटांवर स्वार, चेंडू चालला निघून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 7 धाव्यांसाठी येतोय पंचांचा इशारा, षटकार.
बघा तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हे दृश्य आपण क्लिअर करूया. आमचे प्रमुख पंच देखील आपण सांगतायत की या वेळेला चित्र आहे ते थोडंसं धुंदलं आपण क्लिअर करूया. तर चौकाराचा इशारा मी यायला कारण की थोडंसं आपण पाहू शकतोय की बाउंड्रीच्या इन पडला गेलाय, लाईनच्या आधी पडला गेलाय चेंडू. आणि आपण पाहिलं तर मग इथे आपल्याला हे चित्र बघायला मिळत आहे. चौकार हा मात्र आपण पाहिलं तर मी येईल आणि या चौकाराने राहुलने खातं ओपन केलं आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहू शकतोय मंगेश मोर नंबर 2 लेफ्ट आर्म गोलंदाज. एक रोजाला करणारा बॅटर या क्षणाला मात्र आपण पाहिलं तर तो स्ट्रगल कायम आणि या वेळेला हताश निराश मनाने बॅक टू द पॅव्हलियन. धाव फलक आपण पाहिली आहे. फलकावर 11 गुरुनाथ कोम त्यांचा देखील इथे शुभागमन झालेला आहे. वेलकम गुरुनाथ कोम. आपणास देखील रिक्वेस्ट करतोय मी की आमच्या प्रमुख मंचावर आपण येऊन स्थान बनवावा. तुम्हाला नम्र विनंती करतोय मी. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. अमित कोरडे त्यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांना देखील मी रिक्वेस्ट करतोय की आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण येऊन विराजमान व्हा. तुम्हाला अमृत परेड आणि संपूर्ण या टीमची विनंती आहे. सातत्याने आपण जर बघितलं तर या ओव्हरमध्ये आता नेमकं काय घडलं गेलंय. बॅटच्या साईने मात्र आलेल्या धावा आपल्याला बघायला मिळत आहेत आणि एकूण धावसंख्येचा आलेख थोडासा हा पुढे सरकत आहे. 13च्या घरामध्ये आपण पाहिलं तर इंटर करत असताना नागली टीम आपण पाहिली आहे तर एक चांगला खेळ मात्र करण्याचा प्रयत्न करते आणि केलाय. या वेळेला देखील पाहतोय ज्याला म्हटलं जातंय ना माचीसने पेटवतात त्याला आग मानतायत. आणि आपण पाहिलं जर मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकतोय ना त्याला नागले गावाचा ढाण्या वाघ म्हणतात. 6 धावा. राहुल मैदानाच्या आतमध्ये जेव्हापासून आलेत ना त्यांनी चांगला खेळ केला. षटकार चौकार कन्वर्ट केले. धाव फलक 19-19च्या घरामध्ये इंटर झालंय. योग्य रीतीने धाव फलक मेंटेन केले. आता लॉवर फुल टॉस पुन्हा एकदा आपण पाहिला कन्वर्ट केलाय. ओ या वेळेला आपण पाहिली आहे मिसफील्ड होताना पाहायला मिळाली आहे. असं वाटलं होतं की कदाचित 1 किंवा 2 मिळेल परंतु हा विचार नव्हता. चौकार मिळेल. पगार राहुलची बॅट आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर लय प्राप्त करतंय. लक त्या बॅटमध्ये आहे कारण की आतापर्यंत जर त्यांची स्ट्रोक आपण पाहिली आहे ना तर कन्वर्ट केले चांगल्या पद्धतीने. 4 चेंडूचा खेळ झालाय. 23 धाव फलकावर धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. राहुलचा प्रत्येक बॉल बाउंड्रीच्या पलीकडेच आपल्याला जाताना पाहायला मिळालाय. पुढील चेंडू पाहतोय आपण मंगेशांचा. यावेळेस आपण पाहिलं तर मग थोडासा आपण पाहिलं तर आपटून टाकण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. थोडासा धीमा हा टाकला गेला चेंडू. गतीमध्ये थोडंसं आपण पाहिलं तर मग
मिश्रण आणणं अनिवार्य आहे आणि तेच थोडासा धीमा गतीचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. मंगेश मोर पहिला पण या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा खर्च करतोय, कारण की आपण पाहिली एक विकेट, परंतु त्यांनी आपण पाहिलं तर मग 12 धावा देखील खर्च केल्यात. पुढील चेंडू अंतिमचा लेगवर चेंडू हाताळला जातोय. आपण पाहिला तर शरीराचा वेध घेऊन चेंडू फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एक धाव तर मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहिला, पाहता पाहता योग्य रीतीने आपण पाहिलं तर मग होकार देखील मिळाला आपल्या प्रतिस्पर्धी. आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे नॉन स्ट्राईक एंडकडनं निघाला होता, स्ट्राईक एंडचा खेळाडू पण बघितला तर जो उभा होता त्याचं मात्र योगदान मिळताना पाहायला मिळतंय. अनिकेत आणि धावा 2 जोडल्या, 2ने आपण पाहिले टीमची टोटल आपण पाहिले तर 25 च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट, 2 गड्याच्या मोबदल्यात 25 धावा या फलकावर पाहतोय. पण 6 चेंडूचा खेळ आहे मित्रांनो. आणखीन या इनिंगमध्ये 6 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 25 आल्या. डेफिनेटली 10 बनवल्या तर 35 होतील आणि जर आपण पाहिला 15 बनवल्या तर 40 होतील. म्हणजेच किती येतील नेमक्या इथे आपण पाहिलं तर टोटल सांगू शकत नाही की किती धावांचा, कारण की इथे गोलंदाजी छान राहिली आहे ना तर कदाचित 30च्या आतमध्ये देखील रोखलं जाऊ शकतो, कारण की क्रिकेटचा खेळ आहे. पाहूया नेमकं काय घडेल, कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दर्शवला जाईल. प्रत्यक्षात जाऊया डीजेकडे. विजय शेठ पाटील छाया नावात दमहाईर, आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दमहाईर, आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दमहाईर. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मंगेश गोलीम बॉलिंग ट्रॅकवर. अनिकेतसाठी हा बॉल पाहायला मिळतोय. अनिकेत बीज एक चांगले बॅटर आहेत, परंतु या डेट ओव्हरमध्ये चांगली बॅटिंगची क्षमता दर्शवावी लागेल, चांगली गुड हिटिंग बॅटिंग करावी लागेल. योग्य रीतीने आपण पाहिलं तर आपल्या टीमला एक चांगला टोटल, कारण की मागच्या मॅचमध्ये 37 धावा चेस केल्या होत्या या टीमने. लॉरफुल टॉस कन्वर्ट केला जातोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने. फिल्डर चेंडूला स्टॉप करतायत, एक धाव कन्वर्ट केले जाईल. दोन्ही बॅटरमध्ये आपण पाहिली तर पार्टनरशिप आणि त्याच्यामध्ये राहुल अतकर या खेळाडूचा खेळ आपण पाहिला तर 5 मध्ये 16 धावा. एक इम्पॅक्टफुल जी आपण पाहतोय ना खेळी ती राहुलची पाहायला मिळते. बघा अजून देखील 5 चेंडूचा खेळ असेल आणि धाव फळक म्हणजे 4 चेंडूचा असेल, त्यामध्ये धाव फळक किती वाढवेल यावेळेस आपण पाहू शकतो. आपटून टाकलेला थोडासा चेंडू होता, आपण पाहिलं तर राहुल बॅकफुटला वेट करत होता, परंतु फटका कन्वर्ट करणं त्यांना शक्य झालं नाहीये. गोलंदाज मंगेश कोलिम हा एक विचार करतोय की कोणत्याही परिस्थितीत आपण पाहतोय ना की 2 ओव्हरचं कमबॅक करायचं आहे. या ओव्हरमध्ये एक चांगला षटक फेकायचं आहे. उंचावून केलेला फटका, मिस टायमिंग. फिल्डर तिकडे येण्याचा प्रयत्न, झेलपर्यंत पोहोचले नाहीयेत. 1 बाउन्सने कलेक्ट केलाय, तत्पूर्वी 2 धावा. राहुल हा तर विचार करतोय की प्रत्येक बॉलवर आपण पाहिलं तर बिग ब्लास्ट करूया आणि बिग ब्लास्ट करत आपल्या संघाचं धावफळक मात्र मोठं करूया, परंतु ते धावफळक मात्र तितकं मोठं होत नाहीये. धावफळक 28. इकडे आपण जर बघितलं तर धावफळकावर 28. पुढचा चेंडू, हो फुल टॉस, क्या बात आहे. या वेळेला मेजवानी, परंतु नो बॉलचा इशारा पंचांनी घोषित केलाय. राहुल साठी आपण पाहिलं तर मेजवानी मिळाली होती, परंतु आपण पाहिली नो बॉलचा इशारा नंतर आपण पाहिलं 2+ टीमला आणि फायदा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपण पाहिलं तरी ते फायदा झालाय. जवळ 2 नंतर 1 नो, त्यानंतर 3 आणि आता मात्र मोठा सगळ्यात फायदा घेण्याची संधी. फ्रीटचा बॉल, फ्रीटचा बॉल खेळला जातोय. फिल्डर आहेत काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये, प्रयत्न केले चेंडूला अडवण्यासाठी, प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहे, परंतु धावा मात्र 2 पूर्ण केल्यात राहुल आणि अनिकेतने. धावसंख्या पोहोचली जाते 33च्या घरामध्ये 33. आत्ता आपण पाहिलं तर अंतिम 6 बॉल असेल. या 33 मध्ये किती धावा प्लस केल्या जातील आणि टार्गेट म्हणजे जे डोळ्याच्या समोर किती धावांचं सेट केलं जाईल. बघा अपेक्षा तर आहे मोठा फटका म्हणजे 39 ते 40 पर्यंत पोहोचण्याचा, परंतु तो तर मात्र येत नाही. आता आपण पाहू शकतोय एक तर मी येईल डेफिनेटली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, चेंडूची फेकी पाहतोय आपण. थोडीशी आपण पाहिलं तर कमजोर ही फेकी येताना बघायला मिळाली आणि तेच प्रमुख कारण आपण पाहिलं तर इकडे 2 धावा मात्र याही बॉलवर मिळाल्या आणि या 2ने मात्र टीमची टोटल पोचली गेली आहे
3 ओव्हरच्या अखेरीस 2 गड्याच्या मोबदल्यात 35 आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग 36 धावांचं लक्ष्य जे आपल्याला पाहायला मिळतंय श्री साई गणेश चिंचपाडा या संघाच्या समोर. बघा मैदानाच्या आतमध्ये जरा झाडू असेल तर प्लीज विनंती करतो की आपण झाडू घेऊन जा, हिच्याकडनं रिक्वेस्ट करतोय. आणि नेमकं इथे आपण बघितलं तर काय झालं तर जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला. राहुलची जबरदस्त फलंदाजी आणि चांगल्या प्रकारे धाव. पहिल्या ओव्हरमध्ये 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या तर मग आलेल्या 14 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या तर 10. सध्या तरी आपण विचार करायचा झाला तर पहिल्या मॅचमध्ये 37 धावा चेस केल्या गेल्या होत्या टीम श्री साई गणेश चिंचपाडा टीमने. या मॅचमध्ये 36 चेस करायचे आहेत. मात्र चेस होतील की नाही प्रश्न तुमच्या मनामध्ये आमच्या मनामध्ये देखील प्रश्नाचं उत्तर मिळेल थेट मैदानाच्या आतमध्ये. परंतु मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत तत्पूर्वी घेणार आहोत आपण एक छोटासा म्युझिकल ब्रेक. कमांडीचे हे कोण रे आला ससू नवघरवाला, हे कोण रे आला ससू नवघरवाला, तो कशात कम नाही र, तो कशात कम नाही र, आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाई र, आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाई र, आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाई र, आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाई र. शेठ गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, त्याच्या संगतीला दुनिया सारी, अशी शेठची अदाई न्यारी, अशी शेठची अदाई न्यारी, अशी शेठची अदाई न्यारी. शेठ गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, त्याच्या संगतीला दुनिया सारी, अशी शेठची अदाई न्यारी. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला, पालघर जिल्ह्याची शान आहे र, वसई शहराची शान आहे र, आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र, आपल्या विजय शेठ थँक्यू. पाटीलच्या या नावात चला दम बॅटर आहे पाठवतो र. मैदानाच्या आपल्या आतमध्ये. विजय शेठ रिक्वेस्ट करतोय लगेचच आपण घाई करा थोडी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग 36 धावा चेस ह्या करायच्या आहेत. धावा चेस करायची आहेत 36. परंतु आपण पाहिलं तर मग ओपनिंगची जोडीकडे लक्ष असेल मोठ्या प्रमाणे. आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतो आपल्या संघाच्या माध्यमातून सुरुवात अनिवार्य असेल ती मात्र होताना बघायला मिळेल का. सध्या तरी आपण चर्चा करायची झाली तर मग 2 बॅटर्स जे येताना पाहायला मिळतील. बघा दक्ष ज्याने मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर कारनामा जबरदस्त केला गेला होता कारण की विकेट टेकर बनले गेले होते. मेडन मला वाटतं तरी विकेट ओव्हर मात्र डेफिनेटली आपण पाहू शकतो विवेकने मात्र तो कारनामा केला होता. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय की मंगेश आणि अक्षय ही जोडी आपण पाहायला मिळते. दक्ष मंगेशसाठी हा बॉल पाहतोय पहिला. राहुल विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहिला. राहुलची बॅटिंग आपण बघितली तर मग डोळ्याच्या समोर येईल. काय जबरदस्त फटके त्याने मात्र ठोकले गेले. षटकार त्यात नंतर चौकार आणि त्यात नंतर इक्का दुक्का आपण पाहिली तर सिंगल डबलला जोडत आपण पाहिले. चांगली पहिली त्याने बॅटिंग केली आणि आपल्या संघाला एक चांगलं लक्ष उभं करून दिले. परंतु दुसऱ्या बाजूने आता ज्याप्रमाणे चिंचवाडा टीमला की प्रत्येक वेळेला सारखी गोलंदाजी मिळणार नाही आहे. थोडंसं आपण पाहिलं तर कठीण कार्य करावं लागेल त्यांना. हा बॉल मात्र खेळला जातोय. ओ 1 2 3 आपण पाहिलं तर किती खेळाडू 1 2 3 आणि तब्बल 4 खेळाडू होते कारण की एकाला आधी मिस केलं. त्यानंतर आपण पाहिलं की 3 जण आले. पण त्या तिघांच्या मात्र आपण पाहिलं हातामध्ये चेंडू येणार नाही आणि चौकारासाठी 4. चौकार मात्र इथे मिळतोय. सुरुवात आपण पाहिली तर बघा 4 या आकड्यानं झाली या फलकाची. तुम्हाला सामना जिंकायचा आहे तर प्रत्येक एक धाव वाचवावी लागेल. ही
जी फील्ड आपल्याला पाहायला मिळते ही फील्ड अशी नक्कीच नाही या टीमची, परंतु आज घडलंय. या वेळेला आपण पाहू शकतोय पुन्हा एकदा आपण पाहिलं आम्ही स्पीडचं उदाहरण पाहायला मिळते. नागली टीम नेमकं मात्र आपण पाहिली आहे या धावांचं आपण पाहिलं रक्षण करत असताना नेमकं मात्र आपण पाहिलं तर झालंय काय झालंय काय तर आपण पाहू शकतो की क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आपण पाहिलं तर या घडीला धावा मात्र जोडल्या जात आहेत 3 आणि या 3 धाब्यांनी आपण पाहिलं तर संघाची टोटल मात्र वाढली जाते. पाहिल्या पण तर कितीवर पोहोचली जाते टीमची टोटल सर 7च्या घरामध्ये, म्हणजे 4 आणि 3 आतापर्यंत अशा प्रकारे धावा आल्यात. हो वेगवान चेंडू पाहतोय या वेळेला आपण पाहिलं तर बॅटरला मात्र आपण पाहिलं तर इथे जवळजवळ विचार करायचा झाला तर मग ओ गोलंदाजावर मात्र शंका मात्र आता निर्माण केली आहे. आता स्पेशलिस्ट आपण पाहिले आमचे तिसरे अंपायर आणि मात्र मग तिसरे अंपायर मात्र आपण पाहिलं तर यावं लागेल कोणाला तरी, कारण की ॲक्शन थ्रो गोलंदाजीचा नक्कीच आपण पाहिलं तर शंका निर्माण केलं आहे आणि नक्कीच आपण पाहतोय की ते नेमकं आहे काय. बघा आपण बघितलं तर जी शंका मात्र निर्माण झाली होती ते शंकेचं निवारण स्वतः ऑनफिल्ड अंपायर्स आले आणि त्यांनी देखील नक्कीच निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्यानंतर आपण पाहू शकतोय की जवळजवळ आपण पाहू शकतोय इट्स आपण पाहिलं गुड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आणि इकडे आपण पाहू शकतोय की पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर दक्ष. पुढील चेंडू पाहतोय आपण. हो या वेळेला आपण पाहिलं तर डाऊन दिल एक चेंडूची हाताळणी होते. दिशा आहे ना हा दिशेवरचं नियंत्रण मात्र ठेवावंच लागेल कारण वाईट बॉल हा हाताळला जातोय. 14 चेंडू आणि 27 धावा हे जिंकण्यासाठी हवे आहेत. इथे आपण पाहिलं तर जवळजवळ चांगली लाईन पकडण्याचा प्रयत्न करावा लागेल दक्ष यांना, कारण की आपल्या गोलंदाजीमध्ये आपण पाहू शकतोय ना जी लेंथ आणि लाईन ती पकडावी लागेल. हो आता चांगला चेंडू आपण पाहिला सरळ टाकलाय पुढे टाकलाय निर्धाव स्वरूपाचा येताना बघायला मिळतोय. हे 27 धावा तुम्हाला नक्कीच पूर्ण करायची आहेत, परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर मग तुमच्याकडे आता चेंडू देखील राहिले 13 देखील विचार करावा लागेल. श्री साई गणेश चिंचपाडा टीम मागची मॅच आपण पाहिली आहे तर मग जवळजवळ चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतो त्यांनी धावा चेस केल्या होत्या खास करून अंतिमच्या मॅच मध्ये. हो या वेळेला पाहिलंय जागावरून घेण्याचा प्रयत्न होता बॅटरचा मात्र तो काही यशस्वी होत नाहीये आणि मिडल मात्र उखाडला जातोय. मिडल स्टंप मात्र आपण पाहिलाय डाऊन केला जातोय आणि धक्का क्रमांक 1 श्री साई गणेश चिंचपाडा वालीव टीमला विकेट डाऊन गॉन.
पहिल्या ओव्हरचा खेळ आपण बघितला तर कंप्लीट होताना 9 धावा 36 धावांचा पाठलाग करत असताना बॅटर आपण पाहिले तर नवीन आले मंगेश, बॉलिंग ट्रॅकवर विवेक बीज यांना आपण पाहतोय. आता जिंकण्यासाठी आपण बघितलं तर जवळजवळ 27 धाव्यांची गरज आहे. या 12 चेंडूमध्ये 27 म्हणजे 13.5ची आपण पाहिली तरी सरासरी आहे. विवेक बीज महत्वपूर्ण स्पेल त्यांच्या हातामध्ये हा सोपवला गेला आहे. या स्पेलवर आपण पाहिलं तर मग या संघाचं भवितव्य हे आहे हे आपल्याला जर पाहायला मिळेल. हा बॉल मात्र खेळला जातोय, कन्वर्ट केला होता मिड विकेटला, चेंडूची फेकी येताना पाहायला मिळते. हो, थोडंसं आपण बघितलं तर एक्स्ट्रा बाउन्स धावा 2 ह्या सहज मात्र मिळत आहेत. या 2 धाव्यांनी आपण पाहिली आहे तर मग धावसंख्या थोडीशी पुढे सरकताना आपल्याला बघायला मिळते. या क्षणाला आपण बघितलं तर या मॅचला आपल्या बाजूने मात्र वळवायचं आहे. तर या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर कॅपेबल म्हणजेच चांगले फटके हे नक्कीच खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. क्रॉस बॅटनं मात्र फटका मात्र खेचला जातोय. लॉंग लेगचं क्षेत्र निवडलंय आणि त्या क्षेत्रामधून चेंडू मात्र आपण पाहिला दन दन करत जात असताना बघायला मिळालाय. सरळ मात्र बाउंड्री लाईनला चिरताना पाहायला मिळालाय, चौकार येताना पाहायला मिळालाय. 4 धावा. या चौकाराने टीमचं टोटल 15च्या घरामध्ये पोहोचलं. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावेंची गरज. 10-21. बघा मी तीच म्हणतो की या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सगळ्या काही गोष्टी आपल्याला जर बघायला मिळतील. ही लेंथ आपण पाहिली आहे तर जर थोडीशी चांगली पाहायला मिळते. बॅटर मात्र एक विचारधारा आता मात्र ठेवतात की स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणजे जास्त असतं काय तर स्क्वेअर लेग फाईन लेग या क्षेत्रामध्ये आपण पाहिले तर मग फटकेबाजी करायची हा मनसुबा आहे. हा डॉट चेंडू येतोय आणि त्यामुळे आता समीकरणामध्ये आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि 21 धावा जे जिंकण्यासाठी हवे आहेत. विवेक यांचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट ना आडवी बॅट यूज केलंय, थोडासा हाफ वॉली कन्वर्ट केला जातोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये काय एफर्ट्स मात्र लावलाय, फिल्डरचं कौतुक करावं लागेल. चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर आपल्या संघासाठी मौल्यवान धावा मात्र वाचवण्याचा प्रयत्न त्यांचा इथे सफळ होताना पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र मित्र म्हणून वाचवल्या गेल्या संघासाठी फायद्यासाठी आणि फायदा तर नक्कीच व्हायला हवा आणि ते चित्र पाहायला मिळत आहे. इथे आपण पाहू शकतोय नेमकं एफर्ट्स काय जबरदस्त लावलं फिल्डरने बाउंड्रीच्या लाईनच्या जवळ आणि हे चित्र आपल्याला बघायला मिळालं. सध्या तरी आपण पाहिलं तर मग फलकावर 17-8 चेंडू. पुन्हा एकदा उडवलाय. आता फिल्डर तिकडे करणार नाहीयेत चुकी. चांगला झेल कन्वर्ट केला जातोय, चांगला कॅच पकडला गेलाय. मिस्टर जय या खेळाडूने. क्रिकेटचा सामना जयो भरलाई ससुनगर गावामध्ये. क्रिकेटचा सामना जयो भरलाई ससुनगर गावामध्ये. विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतई ससुनगर गावामध्ये. विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतई वसई शहरामध्ये. थँक्यू डीजे मंगेश. बाद होताना आपल्याला बघायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये आता येत आहेत मिस्टर कोणाचा आहे अमोल. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर अमोलने मात्र फटका खेचला. अनमोल काय जबरदस्त आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण पाहिलंय की जो इरादा दर्शवलाय षटकार मात्र ठोकलाय. वर देखील फिनिश होताना पाहायला मिळत आहे. मोक्याच्या क्षणी आपण पाहिलं तर आलेला हा फटका पाहायला मिळतोय. मॅच मध्ये आपण पाहिलं तर टीम साई स्पोर्ट्स श्री साई गणेश स्पोर्ट्स वालीव चिंचपाडा या टीमला आपण पाहिला तर इथे या मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोडंसं आपण पाहिलं दिलासा देणारा फटका आणि गरज होती तो फटका मात्र ठोकला गेलाय. इथे आपण पाहिलं तर जवळजवळ मोक्याच्या क्षणी आलेला हा फटका. आता मॅच मध्ये आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. 6 मध्ये 13 हा हे समीकरण डोळ्याच्या समोर आपण पाहिलंय. बघा ना एखादा चांगला फटका
खेचला, त्यामुळेच आपण पाहिलं किती फायदा, कारण की त्या 2 धावा देखील मित्रमाने वाचवल्या, जे फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला बघायला मिळालं होतं. आणि इथे आपण पाहू शकतो त्याचा फायदा देखील होताना पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर आता पाहिलं तर आपण कोण येतोय, रोहित बॉलिंग ट्रॅकवर येताना आपल्याला बघायला मिळाला आहे. जवळजवळ आपण पाहू शकतोय तर हा चेंडू आणि हा सगळ्या गोष्टी पाहावं लागेल. पंचांचा इशारा नेमका मिळालाय, तो म्हणजेच वाईड. आणि वाईडवर मात्र आपण पाहिलं तर मग धावा घेण्याचा प्रयत्न होताना देखील पाहायला मिळाला. आपण पहिली एक तर मिळाली होती, परंतु त्याच्यामध्ये आपण पहिले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजेच आपण पाहू शकतोय काय की नेमकं तर जवळजवळ म्हणजेच जास्त या वेळेला आपण पाहिलं तर धावा घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला, परंतु तो यशस्वी होत नाही आहे. आता पाहिलं आपण तर 2 तर कमी झाल्यात आणि आपण पाहिलं एक नुकसान देखील झालं. चांगला बॅटर आपण पाहिला तर बाद होताना पाहायला मिळाला. अंपायर्स वेटिंग वेटिंग. चला आपण जाऊया आता. आपण नवीन बॅटरच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत मिस्टर दीपक आहे ना, दीपक. हा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा फेकला जातोय डाव्या यष्टीच्या बाहेर. हा बघा या वेळेला आपण पाहिलं तर बॉलर रोहितच्या माध्यमातून ज्या थोड्याशा मिस्टेक्स होत आहेत, या मिस्टेक थोड्या नाही आहे तर भरपूर मोठ्या प्रमाणात मात्र नडतील. कारण की आत्तापर्यंत जर आपण पाहिलं ना तर ज्या 13 हव्या होत्या त्यापैकी 3 तर कमी झाल्या आहेत. आता 6 मध्ये 10 ज्या हव्या आहेत जिंकण्यासाठी. हो हो, या वेळेला आपण पाहिलंय ऑफस्टम्पची लाईन पकडली आणि ती लाईन देखील आपण पाहिले बाहेरची. वाईट क्रमांक आपण पाहिला तर या ओव्हरमध्ये हे आत्तापर्यंत पाहायला मिळाले 3 वाईट चेंडू आता या क्षणाला फेकले गेले. जो मॅच चेसिंग करत असताना टीम पण पाहिली आहे ना, श्री साई गणेश चिंचपाडा वाली टीम. बघा काहीतरी आपण पाहतोय की या टीमकडे आज लक फॅक्टर आहे अमृत, कारण की सकाळच्या 17 म्हणजे पहिली मॅचमध्ये आपण पाहिलं तर ज्या प्रकारे त्याने सामना जिंकवला गेला, कारण की कठीण वाटत होतं ते कार्य मात्र शक्य करून दाखवलं. आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर मग एक्स्ट्राच रन मिळत आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं तर वाईट प्लस आपण पाहिलं तर मग 22 देखील मिळाल्या. हा बॉल टाकलाय आपण पाहिलं तर खोल टप्प्यामध्ये आपण पाहू शकतोय इथे एक तरच धाव मिळेल, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. आता धावसंख्या आपण पाहिली आहे ना तर पोचली गेलेली आपल्याला बघायला मिळते. तीन वाईट आणि या वेळेला वाईट टाकली तिथे एक सिंगल होते. धावसंख्या 29, 5 चेंडू आणि 7 धावा जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर हव्या आहेत चिंचपाडा या टीमला. या वेळेला बॅटची कड आतडमान क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे, परंतु सिंगल धाव मात्र इकडे येताना पाहायला मिळते. सिंगलने आपण पाहिली तर स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 6 धावा. बघा इथे नागली टीमला हवे डॉट चेंडू, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमला आपण पाहिली तर हव्या आहेत नक्कीच मोठे फटके. स्ट्रायकिंगकडे पण जर बघितलं तर फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय अमोल. बॉलची बॅट मात्र फिरली जाते. या वेळेला आपण पाहिलं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये जय पुन्हा एकदा फेम मध्ये पाहतो. एक धाव मिळाली, दुसरा वेळचा प्रयत्न, चेंडूची फेकी आपण पाहिलं योग्य रीतीने आले आणि क्या बात आहे, चांगला मात्र थ्रो पाहायला मिळाला आणि चांगला बॅकअप देखील पाहायला मिळतोय योग्य त्या ठिकाणावर. आणि पाहिलं पण तर फलंदाज मात्र होताना पाहायला मिळतील बाद. अमोलला मात्र परतावं लागेल.
या क्षणाला पाहिलं पण तर महत्वपूर्ण धक्का जो दिला जातोय अतिशय आपण पाहिलं तर या क्लोज काउंटर मुकाबल्यामध्ये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राम पिलाना येताना बघायला मिळालेत आपल्याला. 3 चेंडू आणि 5 धावा हे मॅच आपण पाहिले तर जिंकण्यासाठी. कोणता संघ मात्र आपण पाहिले या मॅचला जिंकेला डेफिनेटली आपण पाहू शकतोय. चला आपण बघितलं तर आमच्याकडे ड्रॉ देखील आहेत रेडी आहेत. 3 चेंडू 5 राम बॅटची कडा पाहतोय गली क्षेत्रामध्ये फिल्डर. एक धाव मिळाली दुसऱ्या धावेसाठी क्षेत्ररक्षण खराब परंतु बॅकअप मिळेल का या क्षणाला आपण पाहिलं तर मात्र आपण पाहिलंय अपील तर केली मात्र ती फेटाळली जाते. क्षेत्ररक्षणाचा दर्जा या क्षणाला चांगला व्हायला हवा होता मात्र तोच झाला नाहीये. नाराज होत आहेत आपले सहकारी. मोक्याच्या क्षणाला आपण पाहिलं तर धावा मात्र आपण पाहिल्या मिळतात आणि त्यामुळे आता आपण पाहू शकतोय नेमकं घडतंय काय तर धावा मिळतील 2 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. आमच्याकडे ड्रॉ देखील रेडी झाली. तर चला मी रिक्वेस्ट करतोय सकाळच्या सत्रामध्ये जे आपण पाहिले जरा तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवणारे संघ जिथे आपण पाहिलं तर शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा पेल्लार टीम कॅप्टन आपण यायचं आहे. त्यांच्या सोबतीने आपण संजय 11 नागले टीमचे कॅप्टन त्यांना देखील रिक्वेस्ट करतोय. बघा मॅच आपण पाहिली आहे तर 2 मध्ये 3 अशा स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळते. सरळ खेचलाय आणि सरळ 7 धावांसाठी मॅचला मात्र आपण पाहिलंय तर ज्याप्रमाणे फिनिश केलंय जबरदस्त आपण पाहायला मिळत आहे कारनामा. आणि आपण पाहिली तर मग साई गणेश चिंचपाडा टीम या मॅचला जिंकण्याचा कारनामा करतोय. बॅटर आपण पाहिलं तर मिस्टर अमोल राम राम या बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला मोठा फटका आणि सामन्याचं चित्र मात्र आपण पाहिलं तर बदलून टाकलं आणि आपण पाहिलं तर सामना संपवून टाकला. चला आपण बघितलं तर आता हे ड्रॉ करूया. चला आपण ड्रॉ देखील करतोय. या 2 कॅप्टन या.